परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आता याला गोष्टीला 15 महिने उलटून गेलेले, अजूनही तपास लागलेला नाही आहे. खरं तर त्या फॅमिलीने सांगितलं होतं की आमचे संपूर्ण तपास करण्यात यावा आणि संपूर्ण जी घटना आहे, आता यांची जी माहिती आहे ते यांच्याकडे CID तपासणी करण्यात यावी. CID लावण्यात त्यावेळेस पूर्वी आपल्या टीव्ही याच्यामध्ये मागणी करण्यात आली होती. पण आता यांचा तपास आता DSP यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आता ही संपूर्ण फॅमिली आता DSP यांना कुटुंब भेटे जाणार. ताई काय सांगाल, पाहिलं तर आता 15 महिने होऊन उलटून गेलेले आहेत, अजूनही तपास लागलेला नाही आहे. आम्ही DSP सरांना एवढंच म्हणणार की आम्हाला न्याय पाहिजे ना, आमचे आरोपी अटक करा. त्यावेळेस आम्ही शांत बसणार. नाही, आपण टीव्हीच्या माध्यमातून मागणी केली होती की पाहिजे संपूर्ण तपास जे आहे हे CIDकडे देण्यात यावा, वर्ग करण्यात यावा, त्याच्या CID बसण्यात यावी. मग आता SP स्वतः आता पाहिलं की DSPकडे तपास वर्ग करण्यात आलेला आहे. कसं पाहता याच्याकडे? SP सरांनी निर्णय घेतला असेल ना, त्यांना वाटलं असेल की DSP सर करू शकतील. मग DSP सरांनी बी योग्य ते निर्णय घेऊन कोणते 6 नंबर आहेत त्यांचे फॉलो करून आरोपी अटक केले पाहिजेत. आता 15 महिने उलटून गेले, अजून कुठलाही तपास झालेला नाही आहे. तपास झालेला नाही म्हणून तर आपण हे पुढाकार घेतलेला आहे ना. मग तर ते SP सरांना त्यांनी पण आम्ही SITची आणि CIDची केली होती मागणी आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना. मग तर SP सरांनी जे फॉलो घेतलं आलं आहे त्यांना वाटलं असेल की DSP सर करू शकतील आणि आरोपी अटक करू शकतील, त्यासाठी त्यांनी निर्णय घेतला असेल. परंतु जेव्हा आरोपी अटक होतील तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल असं हे आहे. आज तुम्ही सगळे संपूर्ण कुटुंब DSPची भेट घेणार, त्यांनी तुम्हाला बोलवलं का आपण स्वतः जातात? आम्ही स्वतः जात आहात. आम्हाला बी फॉलो घ्यायचे आहेत ना की DSP सर काही करायलेत काही नाही. आम्हाला पण का आता पहिलं प्रकरण दाबलेलं आहे ना, मग आता पण DSP सरांनी पण काय फॉलो करायलेत हे आम्ही घेण्यासाठी आम्ही स्वतः खुद जात आहोत. कोण कोण असणार तुमच्यासोबत आता फॅमिलीमध्ये? फॅमिलीमध्ये माझी लेकरं, माझी मोठी बहीण, माझे मेहुणे, माझे वडील, माझा भाऊ आणि माझे चुलते आणि माझे आजोबा. काय अजून काय तुमची मागणी असणार? पुन्हा एकदा आपण सरकारला काय मागणी करणार? सरकारला एवढीच मागणी करणार की जेवढं होईल तात्काळ तरी SIT तरी द्या, CID तरी द्या. तरी याच्यावर आम्ही खुश नव्हत. तरी पण जे प्रयत्न करायले SP साहेब कावत सर आपले, त्यांच्या योग्य मागणीनुसार आम्ही पण फॉलो घेणारच आहोत. चालतंय, पाहू शकतो या मुंडे कुटुंब केले की याच्यामध्ये SIT स्थापन करण्यात यावी आणि तसेच आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी आज ते DSP यांची भेट घेणार आहेत. कॅमेरापासून आप्पासाहेबसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.